कोणी आधीच सांगले की कोणाला कोणी नेत नाही महाराज. जरी किती प्रेम करणारी बायको राहू द्या, किती प्रेम करणारा नवरा राहू द्या, किती प्रेम करणारे लेकरं राहू द्या महाराज, मेल्यावर कोणी म्हणतं मुली जाऊ द्या त्याच्यासोबत म्हणून. फक्त देवाला म्हणता, देवा त्याला कशाला नेलं, मला न्यायचं होतं मला, एवढंच म्हणतात. मस्त जसा विस्तू लागला, जशी आग लागली तशी बाई धावा करते. आणि एखाद्या माणसानं सोडून पाहत बाईले सरणाकड खरंच जाते का पाहत ते नाही का महाराज. कारण माणसाचं जीवन खूप अनमोल आहे. म्हणजे अनमोल जीवनाला सांभाळत जा, कारण चांगलंच जगत जा, चांगल्या व्यक्तीवर प्रेम कर जा महाराज. देवावर प्रेम केलं तर कधीच काही कमी पडत नाही, फक्त केलं पाहिजे, करता येत नाही. काली कमली वाला मेरा यार है, मोहन मेरे दिल का तेरा है, मोहन मेरे दिल का तेरा है, काले कमले वाला मेरा यार है, काले कमले वाला मेरा यार है, मोहन मेरे दिल का तेरा है, मोहन मेरे दिल का तेरा है. जेवढे संत होऊन गेले महाराज, त्याने देवावर अपाट प्रेम केलं महाराज. म्हणून जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याचं नाव आहे महाराज. कारण आजकाल मायबापाची तेरी बी करत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज 700 वर्ष झाले जाऊन तरी आता पुण्यतिथी करतो, समाधी सोहळा महाराज नाही का. बाजीराव महाराज सुद्धा गेले महाराज तरी आपण पुण्यतिथी करतो. कारण त्याच्या आई बाबांनी किती पुण्य केलं असेल, कसं लेकरू प्राप्त केला, कसं मुलगा पाहिजे आपल्याला. ऐसा दे होटा त्याचा त्रिलोकी लावू दे झेंडा, नाहीतर देव असाच राहू दे भंडा. कारण पोरग कसं दे की त्रिलोकामध्ये झेंडा लागला पाहिजे, नाहीतर वाज राहिलेली परवडत. आपण असं म्हणतो का? लोक म्हणतात की महाराज आमचं पोरग बिघडलं, आम्हीच बिघडवतो पोरायला. पोरग कसं बिघडणार नाही? बापच पोराच्या पुढे खरा खातो, तंबाखू खातो, लेकरू कसं खाणार नाही का? हे आजी नातू पण तुला मस्त बिड्या, इकडे बिड्या पितात का? पित नाही का? आमच्याकडे बाप्पा बिड्या एवढे पितात लोक, स्वतःच्या नाकालाच पेटून आणायला लावतात महाराज. एका दिवशी एक आजोबा होता, पोराचा राव चिंटू होता, ए चिंटू म्हणे बिड्या पेटून. 2 वेळेस बिडी पेटून आणली त्या चिंटूनं महाराज. दोन्ही वेळेस शिजून गेली. अजून बोलवलं आजोबानं, के बाळा बिडी पेटून दे. अजून बिडी पेटून आणली महाराज. 3 वेळेस बिडी पेटवली, काही पेटली तिथपर्यंत योजना विचून जायची, तिथून लावत योजना. आज्याला राग आला, तर म्हणे असं पेटवतात का बिडी म्हणे? त्याला म्हणे कसं पेटवायची आपाची, चाल म्हणे दाखवतो. गेले महाराज चुलीपाशी, ती काडी घेतली इस्त्याची. काडी समजते का? लाकूड. काडी म्हणतात का लाकूड म्हणतात? काडी. हा, काडी घेतली महाराज आणि त्या पोराला सांगितलं म्हणे अशी बिडी तोंडात धरायची, अशी काडी धरायची, कोण्या झुळका ओढायचं. म्हणे बिडी पेटली. या पोराने पाहिलं महाराज, 5 वर्षाच्या मुलांनी. आणि आजोबाने ती बिडी पेली. आणि अजून अर्धा तास झाला की अजून आवाज आला, चिंटू काय आपाजी बिडी पेटवून कशी आणू? मी जसं सांगलं तसंच आण बापू म्हणे. हा गेला, बिडी लावली तोंडाले, घेतली काढील, फुर्रकून आवली ना अर्धी बिडी आपण पेली. आणि अर्धी बिडी आजोबाला. मग कोण शिकवलं? कोण शिकवलं आपाजी? आजोबाने शिकवलं का नाही? मग आपणच आपल्या मुलाला शिकवतो, वरून काम तर आमचेच पोरं बिघडले. असं एखादी बाप आहे का की बापू तू माळ घाल, रोज प्रार्थनाला जा, ध्यान कर, हरिपाठ कर, असं म्हणतो का बाप? म्हणलं जर असतं ना तुमच्या गावातला एखादी माणूस, तर तुमच्या गावात एवढे लेकर आहेत ना सगळे माळकरी असते, माळकरी. कारण महाराज आजकाल लोकांना माळ घालू वाटत नाही, आयशन वाटते, 4 दिवस घालायची काढून ठेवायची. तरी त्या माळा बाजीराव बाबाचं
गणपती